एकेकाळी एका छायाचित्रासाठी तासनतास वाट पाहावी लागायची. आज एका क्लिकमध्ये फोटो तयार होतात आणि क्षणात जगभर पोहोचतात सुद्धा. कॅमेरा ऑब्स्क्युरापासून सुरू झालेला हा छायाचित्रणाचा प्रवास आता डिजिटल कॅमेरा, स्मार्टफोन आणि AI पर्यंत येऊन पोहोचलाय. यात समृद्ध प्रवासाची आठवण करून देणारी आगळी वेगळी कॅमेरा दिंडी अकोल्यात काढण्यात आली. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अकोला बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशनने आयोजित केलेल्या दिंडीत विंटेज आणि जुन्या बॉक्स कॅमेऱ्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. पाहूयात त्याच निमित्तानं कॅमेऱ्याच्या बदलत्या रूपासोबत छायाचित्रण कसं बदलत गेलं. कॅमेरा ऑब्स्क्युरा. प्रकाशाची किरणं एका छोट्या छिद्रातून अंधाऱ्या पेटीत प्रवेश करतात आणि समोरच्या दृश्याची प्रतिमा तयार होते. छायाचित्रणाच्या प्रदीर्घ प्रवासाची सुरुवात याच मूलभूत तत्वापासून झाली. पुढे प्रकाशाला रासायनिक प्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी प्रतिमेत जतन करण्याचा प्रयत्न सुरू झाला. 1826 ते 1827च्या सुमारास फ्रेंच संशोधक निसेफोर निएप्स यांनी कॅमेऱ्यातून कायमस्वरूपी छायाचित्र तयार करण्यात यश मिळवलं. मात्र यासाठी तब्बल अनेक तासांचा एक्सपोजर लागायचा. त्यानंतर लुई डॅग्युरे यांच्या डॅग्युरिओटाइप प्रक्रियेमुळे छायाचित्रण अधिक व्यावहारिक झालं आणि 1839 मध्ये या तंत्राची जगासमोर घोषणा झाली. मग सुरू झाला कॅमेऱ्याच्या उत्क्रांतीचा वेगवान प्रवास. मोठे आणि जड कॅमेरे, काचांच्या प्लेट्स, फिल्म रोल, कॅमेरा फ्लॅशसाठी असलेले दिवे आणि पुढे आले बॉक्स कॅमेरे. छायाचित्रण हळूहळू प्रयोगशाळेच्या चौकटीतून बाहेर आलं आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग बनलं. पूर्वी फोटो काढणं म्हणजे एक प्रसंगच असायचा. कॅमेरा स्थिर ठेवायचा. ज्याचा फोटो काढायचा आहे त्या व्यक्ती किंवा त्या गोष्टीला काही काळ स्थिर बसावं लागायचं आणि फोटो मिळवण्यासाठी फिल्म विकसित होण्याची वाट पाहावी लागायची. मात्र तंत्रज्ञान बदलत गेलं आणि छायाचित्रणाची गतीही वाढत गेली. फिल्मपासून डिजिटल सेन्सरपर्यंत झालेल्या या बदलानं कॅमेऱ्यांचं जगच बदलून टाकलं आणि आता तर परिस्थिती आणखी बदलली आहे. कधी काळी हातामध्ये मावणारा आणि त्यानंतर अगदी चिमटीतही पकडण्याजोगा झालेला लहान कॅमेरा आता अगदी खिशात आलाय, स्मार्टफोनच्या रूपात. एका क्लिकमध्ये फोटो आणि काही सेकंदात एडिटिंग आणि क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर शेअरिंग. मात्र तंत्रज्ञान कितीही बदललं तरी छायाचित्रणाचा मूळ उद्देश बदललेला नाहीये. एखादा क्षण थांबवणं आणि तो काळाच्या स्मृतीत जतन करणं, याच भावनेला उजाळा देण्यासाठी अकोला बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशननं काढली ही आगळी वेगळी कॅमेरा दिंडी. अकोला शहराच्या आराध्य राजेश्वर मंदिराजवळून या दिंडीला सुरुवात झाली. पालखीत सजवलेले विंटेज आणि जुने बॉक्स कॅमेरे, हातात आधुनिक कॅमेरे घेतलेले छायाचित्रकार आणि टाळ मृदुंगाचा गजर. या अनोख्या वातावरणामुळे अकोल्याच्या रस्त्यावर जणू छायाचित्रणाच्या इतिहासाचा जिवंत प्रवासच पाहायला मिळाला. 19 ऑगस्ट म्हणजे जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्याप्रमाणे अकोला बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनतर्फे गेली 5 वर्ष झाले, म्हणजे 5वं वर्ष आहे, एक कॅमेरा दिंडीचा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवत असतो. आम्ही दिंडीमध्ये कॅमेरा ठेवून, कारण की कॅमेरा हे आमच्या उपजीविकेचं साधन असून ते आमचं सर्वस्व आहे, म्हणून आम्ही आपल्या दिंडीमध्ये कॅमेरा ठेवतो आणि राजेश्वर मंदिर ते स्वराज भवन पर्यंत आमची कॅमेरा दिंडी निघत असते. दिंडी काढण्यामागे फोटोग्राफरची एकता आणि समाजामध्ये फोटोग्राफरचे जे स्थान आहे ते आणखी मजबूत व्हायला पाहिजे, हा उद्देश आहे दिंडी काढण्याचा. ज्येष्ठ छायाचित्रकारांसोबतच नव्या पिढीतील फोटोग्राफर्सनीही या दिंडीत मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. एका बाजूला दशकांपूर्वीचे बॉक्स कॅमेरे तर दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक डिजिटल कॅमेरे. जुन्या तंत्रज्ञानापासून नव्या तंत्रज्ञानापर्यंतचा हा संगमच या दिंडीचं खास आकर्षण ठरला. आज मोबाईलच्या एका क्लिकवर हजारो फोटो काढता येतात, पण पूर्वी प्रत्येक फोटो मागे संयम, तांत्रिक कौशल्य आणि प्रतीक्षेची कहाणी असायची. म्हणूनच विंटेज कॅमेऱ्यांची ही पालखी केवळ जुन्या वस्तूंची मिरवणूक नव्हती, ती छायाचित्रणाच्या कलेच्या उत्क्रांतीला दिलेली मानवंदना होती. छायाचित्रणानं केवळ माणसांच्या आठवणी जतन केल्या नाहीत, तर समाजातील बदल, ऐतिहासिक घटना, संस्कृती, संघर्ष, आनंद आणि मानवी भावनांचाही दस्तऐवज तयार केला. छायाचित्रण आज इतिहासाचा साक्षीदार आणि पत्रकारितेतील अत्यंत प्रभावी माध्यम बनले. आज AI आणि अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानामुळे छायाचित्रण आणखी एका नव्या टप्प्यावर पोहोचलंय. तंत्रज्ञान बदलतंय, कॅमेरे बदलतायत,
फोटो काढण्याची पद्धत बदलते, पण एका क्षणाला कायमस्वरूपी स्मृती बनवण्याची छायाचित्रकाराची नजर आजही तितकीच महत्वाची. एका क्लिकमध्ये आज आपण क्षण कैद करतो, पण त्या एका क्षणामागे जवळपास 2 शतकांचा तंत्रज्ञानाचा आणि कलेचा प्रवास दडलेला आहे. अकोल्यातील कॅमेरा दिंडीनं याच प्रवासाला अनोख्या पद्धतीनं सलाम केला. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला.